नमस्कार मैत्रिणींनो, मला माहिती आहे की तुम्हाला शॉपिंग हॉल बघायला खूप आवडतात. त्यामुळे यावेळेस मी एक्सप्लोअर केलेलं आहे महाबळेश्वर मार्केट. काही वर्षांपूर्वी महाबळेश्वरला कायम जाणं होत होतं. इतक्या वेगळ्या ठिकाणी फिरतो, पण यावेळेस आम्ही ठरवलं की आपण पूर्वीच्या ठिकाणी जात होतो त्या गोष्टी आपण पुन्हा रिकॉल करूयात. म्हणून यावेळेस आम्ही महाबळेश्वर ट्रिप प्लॅन केली. खूप शॉर्ट आणि छान ट्रिप झाली आमची. तिथे खूप छान वेदर होतं, हवेमध्ये छान थंडावा होता, धुकं होतं, ग्रीनरी बघायला खूप छान वाटली. आमची ही खूप छान मेमोरेबल ट्रिप झालेली आहे. तर आपण आता वळूयात आपल्या व्हिडिओकडे. महाबळेश्वरचं मार्केट मी एक्सप्लोअर केलेलं आहे, त्यामुळे अजिबात उशीर न करता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात. मी महाबळेश्वरमध्ये काय छान छान शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. काही खूप छान सुंदर पीस मिळाले मला तिथे, ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. अजिबात उशीर न करता महाबळेश्वर मार्केटची शॉपिंग बघूयात. सर्वात पहिला खूप सुंदर क्रोशा वर्क असलेला छान 3/4 स्लीव्स क्रॉप टॉप मला मिळालेला आहे. या टॉपला खूप सुंदर डिटेलिंग आहेत. त्याची 3/4 स्लीव्ज आहे, शिफॉन मटेरियल मध्ये आहे. त्यानंतर फ्रंट साइडला सुंदर फुलांचं क्रोशा वर्क केलेलं आहे. या टॉपला व्हीनेक आहे. पाठीमागच्या साइडने पूर्ण क्रोशा वर्क आहे. याच्या आतनं आपल्याला ब्लॅक किंवा व्हाईट कलरची स्लीप आपण घालू शकतो. हा टॉप मी ब्लॅक कलरच्या प्लिटेड स्कर्ट वरती घातलेला आहे, त्यामुळे एकदम रिच लुक आलेला आहे. याबरोबर मी एक ब्लॅक कलरची हँडबॅग कॅरी केलेली आहे. त्याचबरोबर एका हातामध्ये गोल्डन कलरचं घड्याळ आणि ब्रेसलेट कॅरी केलेलं आहे. दुसऱ्या हातामध्ये मी मोत्यांचं फील असलेलं एक ब्रेसलेट कॅरी केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी गळ्यामध्ये एक नाजूक सिल्वर कलरची चेन ऍड केलेली आहे. 90sचा लुक म्हणू शकता किंवा फॉर्मल लुक म्हणू शकता, तुम्ही याला सेमी फॉर्मलही म्हणू शकता. हा लुक खूप सुंदर तयार झालेला आहे. कॅज्युअली सुद्धा बर्थडे पार्टीला मी हा लुक तयार करू शकते. हा सुंदर टॉप मी 750 रुपयांना घेतलेला आहे. पुढची गोष्ट आहे, आता नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे मी एक छानशी छत्री घेतलेली आहे. दिसताना ही छत्री अशी दिसते की त्याच्यावरती नेटचं डिझाईन आहे, खूप नक्षीदार असं वर्क आहे, त्याला खाली छान लेस लावली आहे, असं ती लुक देते. पण आहे ती प्लास्टिक, पण हे प्लास्टिक वरती प्रिंट केलेलं आहे. जुन्या काळामध्ये जशी छत्री होती तशी ही छत्रीचा लुक आहे. म्हणजे तेवढी ती मोठीच्या मोठी आहे आणि त्याला खाली छान साकडा आहे. हे सगळं असं आपल्याला जुन्या काळची आठवण करून देतं. मोठीच्या मोठी आहे, म्हणजे व्यवस्थित आपण अजिबात भिजणार नाही याच्यामध्ये. 500 रुपयांना मला ही छत्री मिळालेली आहे, पण मला खूप आवडला हा पीस. आता सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ही छत्री मी खूप वापरणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा. तुम्हाला जर फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज बघायला आवडत असतील तर माझ्या सोनल देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून दर आठवड्याच्या शनिवारी मी तुमच्यासाठी जे व्हिडिओज घेऊन येत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुढची गोष्ट आहे जी आपल्याला खूप वापरण्यात येते, कॉस्मेटिक बॉक्स. मला खूप दिवसांचा असा कॉस्मेटिक बॉक्स घ्यायचा होता. तिथे इतकी व्हरायटी होती, तर मला हा पीस खूप आवडला. त्याला अशी चेन आहे, 2 चेन आहेत, म्हणजे एक खराब झाली की दुसरी पण आपण वापरू शकतो. पूर्ण एक अखंड अख्खा कप्पा आहे. त्याची डेप्थ खूप असल्यामुळे माझ्या मोठ्या मोठ्या बॉटल्स म्हणजे नेल पेंट, मस्कारा हे असे उभे बसू शकतात. त्याच्यानंतर त्याच्या फ्लॅपवरती पण आपण असे बॉटल्स लावू शकतो. त्यानंतर याला असं कॅरी करायला हँडल आहे. खूप साऱ्या वस्तू याच्यामध्ये मी बसवू शकते आणि माझ्या सर्व वस्तू मला एकाच ठिकाणी मिळतील. मुलींच्या खूप साऱ्या कॉस्मेटिकच्या वस्तू असतात, मग त्या इकडे तिकडे पडलेल्या असतात. त्याच्या व्यतिरिक्त असा जर एखादा बॉक्स आपण घेतला तर सर्व गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी मिळतील. इव्हन ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा मी हा फक्त बॉक्स उचलला आणि माझ्या बॅगमध्ये ठेवला तर सर्व गोष्टी मला एका ठिकाणी मिळतील. मला हा साईज आणि हा कलर खूप आवडला आहे. त्यानंतर महाबळेश्वरमध्ये मला एक खूप मोठं क्रोशा वर्क असलेलं शॉप दिसलं. त्या दुकानामध्ये खूप व्हरायटी होती. तर आपल्याकडे कपच्या खाली ठेवायला कोस्टर्स असतात, तसे कोस्टर्स विणलेले
त्यांच्याकडे होते. रुमाल, छोट्या मुलांचे ड्रेसेस, सोफ्यावरती घालायचे कव्हर होते. अशी खूप व्हरायटी होती त्यांच्याकडे. तर पण मला तिथे 1-2 गोष्टीच मी घेऊ शकले, कारण की साईजचा थोडासा इश्यू होता. तर मी तुम्हाला दाखवते. मी एक माझ्या मुलीसाठी टॉप घेतलेला आहे. तिथे बघून अजिबात कळत नव्हता साईज कुठला येईल, काय येईल, कारण याच्यामध्ये 3च साईज होते. एक खूपच छोटा होता, मग हा एक साईज होता आणि एक खूप मोठा होता. म्हणजे ते म्हणजे शार्वी जेवढी असेल तर तो टॉप असा होता, उंचीला याच्यापेक्षा छोटा होता. मला अंदाजच येत नव्हता की कुठला टॉप घ्यायला पाहिजे. तर मी हा एक आणला होता. क्रोशा वर्क आहे पूर्ण. याच्या आतमध्ये काहीतरी घालायला लागेल. याच्या आतमध्ये एखादी स्लीप वगैरे घालायला लागेल. पण त्यांचा प्रयत्न खूप छान आहे. व्हरायटी खूप छान होती. पण साईजचा इश्यू होता. ते सगळ्याला फ्री साईज म्हणत होते. पण त्यातल्या त्यात मला हे एकच पीस असा होता की मला तिथे आवडला. तसा हा पीस छान दिसतोय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण थोडासा साईजचा इश्यू आहे. साईजचा इश्यू, मला इतकी साईजची भीती वाटत होती की म्हटलं साईज आपण घेऊ आणि साईज नाही आला. तिथे ट्रायल रूम पण नव्हती. त्याच्यामुळे मी तो एकच टॉप घेतला. मी माझ्यासाठी काय तिथे बघितलं नाही. पण मी रुमाल बघितले. मग असं रुमाल आहे, कॉटनचं फॅब्रिक आहे. त्याला असं छान बाहेरनं त्यांनी क्रोशा वर्कची लेस तयार केलेली आहे. खूप सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. ह्या लेसमध्ये सुद्धा कलरफुल लेस होता. मला त्याच्यातही असं वाटत होतं की थोडंसं कलर आहे, तर मी धुतलं तर ते स्प्रेड होईल का? जर तुमच्यापैकी कोणी जर हे यूज केलेलं असेल असे फॅब्रिक, तर तुम्ही मला नक्की कळवा. कारण की ह्या टॉपमध्ये सुद्धा हे जे कलर होता, हे जे कलरचं डिझाईन आहे, ते जर कलर सोडला तर हा टॉप खराब होऊन जाईल. त्याच्यामुळे मी हे गोष्ट घ्यायला खूप घाबरत होते. जर तुमच्याकडे अशा वस्तू असतील तर ते कलर सोडतात का? तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशा काही गोष्टी मी महाबळेश्वर मार्केटमध्ये घेतल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माहिती असेल की महाबळेश्वर मार्केट सोडून आणखी पण काही ठिकाणं आहे महाबळेश्वरमध्ये शॉपिंग करण्यासाठी, तर मला कमेंट करून सांगा. बाकीच्या मैत्रिणींना सुद्धा हे ठिकाणं माहिती होतील. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणखी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठले व्हिडिओज बघायचे आहेत, कुठल्या विषयांचे व्हिडिओज बघायचे आहेत ते मला कळवा. मी तुमच्यासाठी ते विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप कृतज्ञता. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःवर खूप प्रेम करा आणि स्टायलिश दिसा.